आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट कल्याण डोंबिवलीतून हाती येते। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटीत 7 नगरसेवकांनी हे वक्तव्य केलंय। भाजप आणि शिवसेनेकडून संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू। उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेत 7 नगरसेवकांनी ही आपली भूमिका मांडली। याआधी मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। त्यानंतर हे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले होते। तेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी सध्या राजकीय नाट्य पाहायला मिळतात आणि अशातच आता ही एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। पण इतर आलेलो आहोत जे आहोत आम्ही सगळे आमची 7 नगरसेवक आलेलो आहोत आणि बाकीचे पण इतर आलेले आहेत 11। सर केडीएमसीचा जे आहे त्या दिवसभर चर्चेत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकीकडे तुमच्यासोबत असणाऱ्या मनसेनी तिकडे शिंदेना पाठिंबा दिलेला आहे। तुम्ही उद्धवजींकडे आला, भेट घेतलेली आहे, बराच वेळ तुम्ही इथे मातोश्रीवरती होता, काय चर्चा झालेली आहे, काय सांगाल? आज आम्ही एक सदिच्छा भेट घ्यायला आलेलो। ह्या निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना भेटण्याची इच्छा होती आणि अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं मार्गदर्शन झालं। या पुढची वाटचाल ही कशी असायला पाहिजे या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पक्षश्रेष्ठी तुमच्याशी याबाबत आणखी पुढे काही बोलतीलच। पण तशा प्रकारची चर्चा झाली आहे, काय मार्गदर्शन? जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि तर त्याबाबत आम्ही विचार कसा करावा, काय करावं त्याबाबत आमची चर्चा झाली। परंतु मनसेने मनसेने एकत्र इलेक्शन लढलेलं आहे आणि अचानक वेगळा विचार केलेला आहे। त्यांनी थेट एकनाथ शिंदे जे थेट दुश्मन होते, म्हणजे एक हे होते कॅन्डिडेट होते, त्यांना तुम्ही सपोर्ट केलं। तो प्रश्न त्यांना विचारा। तुमच्याची काय चर्चा झाली की तुमच्याकडे काय चर्चा, तुमची काय चर्चा झाली की त्यासंदर्भात? आमच्याशी काही चर्चा झालेली नाही आणि त्यांनी जो त्यांचा पाठिंबा त्यांना पाठिंबा द्यायचा आहे तो त्यांनी दिला असेल, त्यांच्या काय टर्म कंडिशन असतील त्या हिशोबाने। आपल्या ठाकरेंचे नगरसेवक आहेत, त्यांना कोणी संपर्क केला होता म्हणजे आमच्या आमच्या संपर्क आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। केलं आहे, संपर्कात आहेत ते, वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे। कशा संदर्भात? पाठिंबा मागण्याबाबत। भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे। तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू। तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक? आणि याचबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्यासोबत आहे। वेदांत, सन्मानजनक जर आमचा विचार झाला तर आम्ही देखील विचार करू असं नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलंय। यावर उद्धव ठाकरेंचं काय नेमकं म्हणणं हे कळू शकलंय का? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, आपण बघितलं की मनसेने ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला आणि त्यानंतर 7 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्यांनी गट नोंदणी केलेली आहे हे 7 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर आले आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी कल्याण डोंबिवलीमध्ये घडतायत त्याची सगळी माहिती त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली। यामध्ये त्यांनी सांगितलं की शिंदे शिवसेना त्यासोबत भाजपकडनं संपर्क साधण्यात येतोय, तर नेमकं आम्ही पक्ष म्हणून काय करायचं किंवा नगरसेवकांनी काय करायचं असं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी करावं। ज्या प्रकारे आपण आत्ताच बघितलं, जे गटनेते होते उमेश बोरगावकर, त्यांनी सांगितलं की जर सन्मानजनक जर प्रस्ताव आला तर त्याबद्दल विचार केला जाईल। मात्र या सगळ्याच्या संदर्भात पक्षप्रमुखच निर्णय घेतील, पक्ष पातळीवर हा निर्णय घेतला जाईल। मात्र चर्चेची दारं खुली आहेत का किंवा मग भाजप सोबत किंवा शिंदे शिवसेनेसोबत कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना चर्चा करणार का, याबद्दल मात्र या सगळ्या प्रतिक्रियेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मात्र जी माहिती आपण घेतली आहे, हा सगळा निर्णय पक्ष पातळीवर होईल आणि सध्या तरी ठाकरेंची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये विरोधी पक्ष म्हणूनच काम करेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।